हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला थर्ड लेसन पाहतोय प्लॅनेट्स अँड स्टार्स आणि आज हा त्याचा पार्ट 3 आहे, तिसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या 2 व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील या लेसनचे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता लेसनला सुरुवात करूया. बघा, परफॉर्म द ऍक्टिव्हिटी याच्या आधीचा आपण पाहिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. द टीचर्स आस्क अ गर्ल टू मूव्ह इन अ सर्क्युलर मोशन अराउंड हरसेल्फ. शिक्षकांनी एका मुलीला स्वतःभोवती फिरायला सांगितलं. काय करायला सांगितलं? स्वतःभोवती फिरायला सांगितलं. ॲज शोन इन अन ऍडजसेंट पिक्चर. ऍडजसेंट म्हणजे बाजूच्या चित्रामध्ये दाखवले तसं बघा, ही मुलगी काय करते? स्वतःभोवती फिरते. शी इज टर्निंग अराउंड हरसेल्फ. बरोबर, स्वतःभोवती फिरायला सांगितलं. अँड आस्क हर फ्रेंड्स टू राईट डाऊन हाऊ लॉंग इट टूक हर व्हाईल स्पिनिंग अराउंड. आणि बाकीच्या मित्रांना काय लिहायला सांगितलं? तिला स्वतःभोवती फिरायला किती वेळ लागतोय हे नोट डाऊन करायला सांगितलं बाकीच्या मित्रांना. आता पुढे काय केलंय शिक्षकांनी बघा. द टीचर आस्क द सेम गर्ल. त्याच मुलीला इन द क्लास टू सर्कल अराउंड हर फ्रेंड. बघा, ही मुलगी जी आहे ती स्वतःभोवती फिरत होती. आता तिला काय सांगितलंय? स्वतःभोवती फिरता फिरता दुसरी एक मुलगी आहे वर्गातली, तिच्या भोवती फिरायचं. बघा, स्वतःभोवती तर फिरायचं आणि ह्या दुसऱ्या मुलीच्या भोवती पण फिरायचं. आणि मित्रांना सांगितलंय बाकीच्या की तिला असं स्वतःभोवती फिरत फिरत मैत्रिणी भोवती फिरायला किती वेळ लागतोय. ओके, मग आता बघा, लेट्स अंडरस्टँड. चला समजून घेऊया. द टीचर टोल्ड द चिल्ड्रन इट टूक यू लेस टाइम टू स्पिन अराउंड युअर सेल्फ. स्वतःभोवती फिरायला कमी वेळ लागतो, बरोबर. बट इट टूक यू लॉंगर टू रिव्हॉल्व अराउंड युअर फ्रेंड. पण मित्राभोवती किंवा मैत्रिणीभोवती गोल फिरायला, एक फेरी पूर्ण करायला जास्त वेळ लागतो. द अर्थ ऑल्सो टेक्स लेस टाइम टू स्पिन अराउंड इट सेल्फ. पृथ्वीला सुद्धा स्वतःभोवती फिरायला कमी वेळ लागतो. बट इट टेक्स लॉंगर टू रिव्हॉल्व अराउंड द सन. पण सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला तिला जास्त वेळ लागत असतो. बघा, अशा पद्धतीने हा सन आहे सूर्य आणि ही अर्थ आहे. ही काय करते? स्वतःभोवती फिरत 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 काय करते? सूर्याभोवती फिरते. बघा, लेट्स अंडरस्टँड. द टाइम इट टेक्स फॉर द अर्थ टू कम्प्लीट वन रोटेशन अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड अ डे. बघा, आता पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास, स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो वेळ लागतो त्याला आपण डे म्हणतो, दिवस म्हणतो. ह्युमन्स हॅव कन्सिडर्ड वन डे ॲज 24 पार्ट्स. बघा, आता एका दिवसाचे 24 भाग केलेले असतात. अँड ईच पार्ट इज कॉल्ड अन अवर. आणि प्रत्येक भागाला आपण अवर असं म्हणतो. अवर म्हणजे तास. अवर म्हणजे काय? तास. द टाइम इट टेक्स फॉर द अर्थ टू कम्प्लीट वन रोटेशन अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड डिअर्नल मोशन ऑर रोटेशन. बघा, आता स्वतःभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला जो वेळ लागतो किंवा स्वतःभोवती फिरण्याची जी गती असते तिला डायर्नल मोशन म्हणतात. म्हणजेच काय म्हणतात? त्याला दैनिक गती म्हणतात किंवा तिला रोटेशन असं सुद्धा म्हणतात. रोटेशन म्हणजे काय? स्वतःभोवती पूर्ण करायची फेरी. कळलं? आणि ती फेरी एका दिवसात पूर्ण होते म्हणून त्याला डिअर्नल मोशन सुद्धा म्हणतात. त्याला दैनिक गती सुद्धा म्हणतात. बघा, कारण की तिला एकच दिवस लागतो स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला. आता बघा, लेट्स अंडरस्टँड. चला समजून घेऊया. बघा, बिकॉज द अर्थ इज स्फेरिकल ॲट एनी गिवन पॉइंट ऑफ टाइम ओनली हाफ ऑफ द अर्थ रिसीव्ह सनलाइट अँड द अदर हाफ इज डार्क. पृथ्वी काय करते? अशी स्वतःभोवती फिरत असते म्हणून तिचा जो अर्धा भाग सूर्याच्या समोर असतो आणि अर्ध्या भागावर काय पडलेले असते? सावली असते किंवा अर्ध्या भागावर अंधार असतो. जो भाग सूर्याच्या समोर असतो तिथं असतो डे, दिवस असतो तिथं. आणि जो भाग सूर्याच्या विरुद्ध बाजूला असतो तिथं असते नाईट. कळलं? म्हणजे पृथ्वीच्या एका वेळी पृथ्वीच्या अर्ध्या भागावर दिवस असतो आणि अर्ध्या भागावर काय असते? रात्र असते. इन द इल्युमिनेटेड पार्ट ऑफ द अर्थ देअर इज अ डे. इल्युमिनेटेड म्हणजे जिथं प्रकाश आहे तिथं त्याला म्हणतो आपण दिवस. व्हाईल इन द डार्क पार्ट इट इज नाईट. जो अंधारलेला भाग आहे इकडचा ती असते नाईट. द टाइम फ्रॉम सनराइज टू सनसेट व्हेन वी गेट सनलाइट इट इज कॉल्ड अ डे. बघा, आता
म्हणजे सनराईज म्हणजे सूर्योदय, सनसेट म्हणजे सूर्यास्त, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपल्याला सूर्याचा प्रकाश मिळतो, त्याला आपण म्हणतो डे म्हणजे दिवस. द टाइम आफ्टर सनसेट म्हणजे सूर्य मावळल्यानंतरचा जो वेळ आहे, व्हेन इट इज डार्क अंटिल द सन रायझेस, सूर्य मावळल्यानंतर सूर्य उगवेपर्यंत काय असतो, अंधार असतो, इज कॉल्ड ॲट नाईट, आपण त्याला काय म्हणतो, नाईट म्हणतो. अँड डे अँड नाईट टुगेदर मेक अप अ डे, दिवस आणि रात्र मिळून काय बनतो, दिन आणि रात्र मिळून काय बनतो, हा दिवस बनतो. द अर्थ कम्प्लीट्स वन स्पिन अराउंड इट सेल्फ इन अ डे विच इज कॉल्ड रोटेशन, आपण मागाशीच पाहिले. वन स्पिन अराउंड हर सेल्फ, स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते, तिला रोटेशन म्हणतात. द अर्थ्स मुवमेंट अराउंड द सन व्हाईल स्पिनिंग ऑन इट्स ओन ॲक्सिस इज कॉल्ड रिव्हॉल्युशन. बघा, स्वतःभोवती म्हणजे ओन ॲक्सिस, स्वतःच्या अक्षाभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते, त्याला म्हणायचं रिव्हॉल्युशन. दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा, रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरायचं, रिव्हॉल्युशन म्हणजे सूर्याभोवती फेरी पूर्ण करायची. आता बघा, रोटेशनसाठी किती वेळ लागतो, 24 आवर्स लागतात. किती वेळ लागतो, 24 आवर्स, त्याला आपण म्हणतो डे. आणि रिव्हॉल्युशनसाठी किती वेळ लागतो बघा, 365 डेज, एक वर्ष लागतं, त्यालाच आपण काय म्हणतो, सन विच इज कॉल्ड अ इयर, आपण त्याला इयर असं म्हणतो. दी स्पीड ऑफ द अर्थ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज कॉल्ड अॅन्युअल मोशन. बघा आता, द स्पीड ऑफ द अर्थ टू टर्निंग अराउंड हरसेल्फ इज कॉल्ड डायर्नल मोशन किंवा डिअर्नल मोशन म्हणतात, स्वतःभोवती फिरायचं त्याला. आणि याला अॅन्युअल मोशन म्हणतात, कारण की तिला फिरण्यासाठी एक वर्ष लागतात. आणि वी हॅव डिवायडेड, सूर्याभोवती फिरण्यासाठी तिला एक वर्ष लागतं. अँड वी हॅव डिवायडेड द इयर इंटू 12 मंथ्स, आपण वर्ष किती 12 मंथ्समध्ये डिवाइड केलेलं आहे. बघा आता, परफॉर्म द ऍक्टिव्हिटी विथ द हेल्प ऑफ द पॅरेंट्स, ऑब्झर्व अँड ड्रॉ इल्युमिनेटेड पार्ट ऑफ द मून ॲज इट डिक्रीजेस फ्रॉम फुल मून. फुल मून म्हणजे पौर्णिमा, ज्या दिवशी चंद्र पूर्ण दिसतो त्याला म्हणतात फुल मून. अशा पौर्णिमेपासून सूर्याचा भाग कमी कमी होताना आपल्या पॅरेंट्स सोबत तुम्ही पाहायचं आहे. तर बघा, पाहूया आपण. अ ग्रँडफादर अँड हिज ग्रँडडॉटर अनिता आर डिस्कसिंग देअर स्टडीज. आजोबा आणि अनिता त्यांच्या अभ्यासाबद्दल चर्चा करत होते. ग्रँडपा सेज, अनिता, यू हॅव बीन ऑब्झर्विंग द शेप्स ऑफ द मून विथ मी फॉर अ वीक. अनिता, तू माझ्यासोबत चंद्राचे शेप म्हणजे चंद्राचे आकार आपण आठवडं झालं पाहतोय. अनिता म्हणते, येस ग्रँडपा, हो ग्रँडपा. ग्रँडपा म्हणतायत, डिड द इल्युमिनेटेड पार्ट ऑफ द मून अपियर टू डिक्रीज ऑर इन्क्रीज ओव्हर द कोर्स ऑफ द वीक. म्हणजे या आठवड्यात चंद्राचा जो आकार आहे तो कमी कमी झालेला, डिक्रीज म्हणजे लहान लहान होत गेलेला तुला दिसला का. अनिता म्हणते, द इल्युमिनेटेड पार्ट ऑफ द मून हॅज डिक्रीज, तो जो चंद्राचा प्रकाशित भाग आहे तो कमी कमी होत गेलेला आहे. ग्रँडपा सेज, राईट, द इल्युमिनेटेड पार्ट ऑफ द मून डिक्रीज्ड. म्हणजे चंद्राचा जो प्रकाशित भाग आहे तो कमी कमी होत गेलेला आहे. यू सॉ द क्रिसेंट मून वन डे. क्रिसेंट मून म्हणजे चंद्रकोर, आपण शिकलोय ना बघा अशी चंद्रकोर. एके दिवशी तुला चंद्रकोर दिसले असेल किंवा अर्धचंद्र दिसा असेल. ऑन द फुल मून डे द मून अपियर टू बी अ फुल सर्कल. जेव्हा फुल मून डे असतो, पौर्णिमा असते, तेव्हा चंद्र आपल्याला फुल सर्कलमध्ये दिसतो. अँड द शेप ऑफ द मून अपियर्स टू चेंज एव्हरी डे. बघा, आणि चंद्राचा जो आकार आहे, शेप आहे, चेंज एव्हरी डे, दररोज बदलतो. सच चेंजिंग शेप्स ऑफ द इल्युमिनेटेड पार्ट ऑफ द मून आर कॉल्ड फेजेस ऑफ द मून. असा जो चेंज होणारा पार्ट आहे चंद्राचा त्याला म्हणतात फेजेस ऑफ द मून. त्याला मराठीमध्ये चंद्रकला म्हणतात. चंद्राचा जो भाग आहे सारखा सारखा बदलत जातो त्याला म्हणतात फेजेस ऑफ द मून. तर आता इथे बघा तुम्हाला दिसतोय, बघा हा पूर्ण दिसतोय, हा फुल मून डे असावा. इथून त्याचा आकार कमी 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 लहान होत गेलेला आहे की नाही. इथं सुद्धा बघा चंद्र पूर्ण नाहीसा झालेला आहे.
पुन्हा इथं वाढत 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 गेलेला आहे. मग चंद्राचा आकार असा बदलत असतो, त्याला आपण म्हणतो फेजेस ऑफ द मून. बघा न्यू मूनला कसा असते बघा, अमावस्येला अजिबातच दिसत नाही चंद्राचा भाग, चौथ्या दिवशी एवढा दिसतोय, 8 डेला एवढा दिसतोय, 12th ला एवढा दिसतोय, आणि फुल मून म्हणजे पूर्ण दिसतोय. पुन्हा तिथपासून पुढं लहान लहान होत जातोय, 4 डेला छोटा, 8 डेला एवढा दिसतो, 12 डेला एवढा, आणि पुन्हा न्यू मून डेला पूर्ण चंद्राचा आकार गायब झालेला असतो. ओके, आता याचा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. बघा हा. ओके, ह्याची जी लिंक आहे पुढच्या भागातली ती तुम्हाला काय केलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थँक्यू.